तुमच्या घरामध्ये हे नेहमी वातावरण निगेटिव्ह राहतं, नकारात्मक राहतं, घरामध्ये काम करायचं मन होत नाही, सारखं काही ना काही गोष्टीहून भांडणं तणणं घरामध्ये सुरू राहतात आणि अशा गोष्टीहून ते भांडणं असतात की ज्या गोष्टीला काही ठोस बजेही नसते, म्हणजे काही मोठं कारण देखील नसतं आणि घरामध्ये नेहमी निगेटिव्हिटी राहते. असं मनच होत नाही की उठावं आणि काम करावं. तर आजचा व्हिडिओ जो आहे तो स्पेशल तुमच्यासाठी आहे. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर बऱ्याचदा काय होतं बघा, आपल्या घरामध्ये चुकून चुकीने आपल्या घरात आपल्याकडून ह्या गोष्टी होत असतात. त्या गोष्टी आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत? तर तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे, जिथून तुम्ही घरामध्ये येता जाता, जिथं तुमचं मेन गेट आहे, तुमच्या मेन घराच्या दरवाजाच्या तिथं चुकूनही कचऱ्याच्या बकेटी ठेवू नका. तुमचा जो मेन दरवाजा आहे तिथं दारात चुकूनही घाणघूण करू नका. जो तुमचा मेन दरवाजा असतो तिथलची जागा जी आहे एकदम स्वच्छ आणि साफसुथरी ठेवायची. तुमच्या मेन दाराच्या समोर जर घाणघूण असेल, तुम्ही व्यवस्थित तिथं झाडीत नसताल, तर तुमच्या घरामधलं वातावरण नेहमी निगेटिव्ह राहतं. कारण मेन दरवाजातूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि जिथं लक्ष्मी यायची जागा आहे तीच जागा जर चांगली नसेल, तिथं कचऱ्याच्या बकेटी ठेवतात, तिथं झाडू टाकतात, तिथलचं जागा नीटकी स्वच्छ करत नाही, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची जी जागा आहे घरामध्ये एंटर करायची त्याच जागेवर तुमच्या निगेटिव्हिटी साचलेली असते आणि तीच निगेटिव्हिटी घरामध्ये देखील येते. म्हणून तुमच्या घराचा जो मेन दरवाजा आहे तिथलची जागा नेहमी साफसुथरी ठेवा. ज्याने काय होतं, तुमच्या घरातील जो मेन दरवाजा आहे तिथलची जागा जर तुम्ही अशी घाण ठेवली ना, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहत नाही, लक्ष्मी जी आहे ती टिकत नाही आणि तुमच्या घरातलं वातावरण नेहमी निगेटिव्ह राहतं. म्हणून घराचा मेन दरवाजा घराच्या मेन दरवाजाच्या समोरचं अंगण आणि त्या दरवाजाजवळची आसपासची जागा तुम्हाला नेहमी स्वच्छ ठेवायची आहे. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या घरात जर सारखं कशाहून ना कशाहून भांडणं होत असतील आणि त्या भांडणाला काही ठोस अशी गोष्ट नसल, विनाकारण छोट्या छोट्या गोष्टी भांडणं होत असतील, तर घरामध्ये ही गोष्ट पटकन करा. ती म्हणजे काय, तर आपण काय करतो, आपल्या घरामध्ये जे भांडे गरजेचे नाहीत, म्हणजे काय होतं, एखादे ताट चिरटले आहेत, वाटे चिरटले आहेत, भांडे तुटले फुटले आहेत, आपले जे कप आहेत ना चहा प्यायचे, त्या कपाच्या दांड्या तुटलेल्या आहेत, असे भांडे देखील आपण किचनमध्ये ठेवतो. तर हे भांडे ना आजच तुम्ही घराच्या बाहेर काढा. असे भांडे ज्या वेळेस घरामध्ये येत असतात ना, तर वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असे भांडणं तणणं सतत सुरू राहतात. म्हणून जे भांडे तुमच्या घरामध्ये खराब झालेले आहेत ते भांडे आवर्जून घराच्या बाहेर काढा. म्हणजे व्यवस्थित इज्जत सहित तुम्हाला बाहेर काढायचे, भांडेवाल्याला द्यायचे आणि दुसरे नवीन भांडे घेऊन यायचे, की असं घ्यायचं कुठंही टाकून द्यायचं नाही. व्यवस्थित त्याला नीटनेटके ज्याला द्यायचे त्याला तुम्ही देऊन टाका. नंतरून पुढची गोष्ट, तुमच्या बाथरूमचा जो दरवाजा असतो ना टॉयलेटचा, तो चुकूनही उघडा ठेवत जाऊ नका. आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्ह ऊर्जा कुठं असेल तर ती असते टॉयलेटमध्ये. तर टॉयलेटचा दरवाजा चुकूनही उघडा ठेवायचा नाही. टॉयलेटचा दरवाजा जेव्हा घरामध्ये उघडा राहतो त्यातली निगेटिव्हिटी आपल्या घरातल्या वातावरणामध्ये पसरते आणि आपल्या घरातलं वातावरण नेहमी नकारात्मक राहतं, ज्याने आपल्या घरात सारखं चिडचिड होते, कामात मन लागत नाही, काम करायची इच्छा होत नाही, हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही. म्हणून टॉयलेटचा जो दरवाजा असतो तो नेहमी तुम्ही तो दरवाजा लावून घ्या. नंतरून संध्याकाळच्या वेळेला, आता तुमच्या घरात कसल्याही पद्धतीचा नजर दोष असू द्या, नकारात्मक शक्ती असू द्या, काही असू द्या, तर तुमच्या घरामधलं वातावरण संध्याकाळच्या वेळेला प्रसन्न ठेवण्यासाठी सगळ्यात पहिलं तर तुमच्या घराला ज्या खिडक्या लावल्यात त्याला जे पडदे लावलेले ते पडदे दिवस मावळायच्या टायमाला उघडे करायचे आणि घरामधल्या सगळ्या लाईटी सुरू करायच्या. संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मी यायची वेळ असते, त्यावेळेस तुमच्या घरामध्ये
सगळीकडे उजेड असायला हवा आणि घराचे पडदे देखील उघडे असायला हवेत। ज्या वेळेस तुम्ही देवाला दिवाबत्ती करता त्यावेळेस ना दिवाबत्ती झाल्यानंतर तुम्हाला थोडासा कापूर घ्यायचा आहे आणि कापराचा जो धूर आहे तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्ण फिरवून घ्यायचा आहे। याने काय होतं, तुमच्या घरातलं जे वातावरण आहे ते नेहमी प्रसन्न राहतं। ह्या 2-3 गोष्टी आहेत, तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला तुमच्या घरामध्ये चांगला फरक जाणून येईल। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। आवडला तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला जर आणखीन तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।